नमस्कार, मी भगवान वानखेडे आणि आपण पाहताय आपल्या पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। पंढरपूरमधील क्रेडाई या संस्थेच्या वतीनं पंढरपूरमधील रेल्वे ग्राउंडमध्ये ग्रहोत्सव 2026चं आयोजन करण्यात आले। या ठिकाणी बांधकामासाठी लागणारं सर्व साहित्य यासोबत पंढरपुरातील जे ग्रह प्रकल्प आहेत, प्लॉटची विक्री आहे, फ्लॅट सिस्टीम आहे, बंगलो सिस्टीम आहेत, या सर्व प्रकल्पांची माहिती या ठिकाणी पंढरपूरकरांना देण्यात येणार आहे। नव्हे तर सर्व काही माहिती या ठिकाणी पंढरपूरकरांना मिळणार आहे। क्रेडाई संस्थेबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रेडाई ही संस्था कार्यरत आहे। पंढरपूरच्या जडणघडणीमध्ये क्रेडाई या संस्थेचं खूप मोठं योगदान आहे। पंढरपूर लाईव्हच्या जेव्हा मी 2014मध्ये चालू केलं त्यापूर्वी बुलंद नेता नावाचं एक साप्ताहिक मी स्वतः पंढरपूरमध्ये चालवत होतो। या साप्ताहिकाच्या मार्फत वास्तू नव्या युगाची ही पुस्तकं आपण पाहिली असतील। हे पुस्तकं मी सन 1998-99च्या दरम्यान प्रसिद्ध केले होते। यामध्ये सुद्धा क्रेडाई या संस्थेचे तत्कालीन इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांची माहिती दिली होती। तेच जुने जाणकार, तोच पाया, तीच जडणघडण आणि तोच अनुभव असणारे क्रेडाई या संस्थेतील मातब्बर मंडळी या सर्वांनी आत्ताच्या अत्याधुनिक पंढरपूर वसवताना पंढरपूरकरांसाठी आणि इथं वास्तव्य करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी घरासाठी असू द्यात किंवा त्यांच्या दर्जेदार अशा व्यवसायासाठीच्या इमारतीसाठीची निर्मिती असू द्यात, यासाठी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती सर्व काही पारदर्शकरित्या या ठिकाणी उपलब्ध केली आहे। ती म्हणजे क्रेडाई ग्रहोत्सव प्रकल्प 2026मध्ये। आपल्यासोबत या ठिकाणी शाह सर आहेत। या ठिकाणी या प्रकल्पामध्ये जी मंडळी म्हणजे सहभागी आहेत ती बरीचशी इंजिनियर मंडळी आहेत, बिल्डर्स मंडळी आहेत, असं कॅमेरा फिरवलं, आणि या बांधकाम क्षेत्रातील पंढरपुरातल्या महत्त्वाचं योगदान दिलेली मोठी मंडळी आपण पाहू शकताय। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रकल्पाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते चालू केलेलं आहे। नमस्कार। क्रेडाई पंढरपूरने 2024मध्ये पहिल्यांदा गृहोत्सव 2024 भरवलेला होता। त्यावेळेस आमच्यासाठी ती नवीनच प्रयोग होता। आम्हाला कल्पना नव्हती किंवा अपेक्षा नव्हती एवढा प्रतिसाद त्यावेळेस मिळालेला होता। त्यावेळेस लक्षात आलं की पंढरपूरकरांना एकाच छताखाली सर्व माहिती आणि तीसुद्धा विश्वासार्हरित्या मिळणे गरजेचे आहे। त्यासाठी परत आम्ही आमच्या सर्व सदस्यांनी खूप प्रयत्नांनी हा गृहोत्सव 2026 आयोजित केलेला आहे। यापूर्वी आपण 2024मध्ये केला होता, त्याला सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। सर्व प्रायोजक आमचे सप्लायर्स ह्यांनी भरघोस अशी साथ दिली होती। यावेळेसही त्यांचा निश्चित सपोर्ट आहे सर्व प्रायोजकांचा। आणि यावेळेस त्यावेळेपेक्षाही मागच्या वेळेस आमचे 80 स्टॉल होते, यावेळेस आमचे 112 स्टॉल आहेत, सर्व बुक आहेत। आणि त्याच्यामध्ये जसं आत्ताच त्यांनी सांगितलं सर्व तंत्रज्ञान, सर्व प्रकारच्या स्कीम्स, 1 BHK फ्लॅट्स, 2 BHK फ्लॅट्स, 3 BHK फ्लॅट्स, रो हाऊस, बंगलो, प्लॉट्स, आणि ते सुद्धा रेरा मान्यताप्राप्त सर्व कायदेशीर नियमात बसणारे असे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतील। किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत असणार आहे आणि टायमिंग त्याचं? गृहोत्सव 2026 16 तारखेला उद्घाटन होणार आहे। माननीय नामदार आपले पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या हस्ते याचं 16 तारखेला शुभारंभ होईल। 16, 17, 18 जानेवारी म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार सकाळी 10 ते रात्री 9पर्यंत विनामूल्य प्रवेशासह व लकी ड्रॉच्या स्कीमसह येथे ह्या चालू राहील 3 दिवस। सर्वात महत्त्वाची उत्सुकता असते या ठिकाणी येणाऱ्या मंडळींना की बिल्डिंग मटेरियल सप्लायर असू द्यात किंवा गृह प्रकल्प असू द्यात, प्लॉट असू द्यात, ह्याच्यामध्ये या ठिकाणी आलेल्या पंढरपूरकरांना काही सवलत वगैरे विशेष मिळणार आहे का? सांगा सर तुमचा। सवलतीचा जर विषय म्हणला तर आम्ही सर्व जे क्रेडाई मेंबर आहोत, तर एक पंढरपूरचा जर ग्राहक आपण बघितला तर आम्ही आमच्या प्रकल्पाच्या साईट ऑफिसमधून किंवा आमच्या ऑफिसमधून असं त्याचं एक माफक दरमूल्य ठरवलेलं असतं की येणारा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला कुठंही असं वाटू नये की हे बाबा आपणाला
आपल्या कुवतीपेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा ह्यांनी जादा त्याची किंमत लावलेली आहे. तर आता या ठिकाणी जे आपण आपले प्रकल्प ठेवतो आहे ते अगदी माफक दरामध्येच आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत. ठिकाणी कंड्रे सर आहेत. बांधकाम क्षेत्रातलं मोठं नाव आहे. इसबाईमध्ये जी कंड्रेज रेसिडेन्सी आहे, अगदी पुणे मुंबईच्या धर्तीवर त्यांनी ती रेसिडेन्सी पंढरपूरमध्ये आणले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आत्ताच्या काळामध्ये ज्या वेळेस पंढरपूरमध्ये काही ठिकाणी काही जणांची प्रॉपर्टी खरेदी करताना फसवणूकसुद्धा झालेली आहे. तर सर्वसामान्य जनतेला कायद्याला धरून जी प्रॉपर्टीची खरेदी कशी करायची आहे किंवा फ्लॅट सिस्टीम खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे, या संदर्भात काय मार्गदर्शन लाभणार आहे का, आपण त्यांच्याकडून जाऊ. नमस्कार. साहेब म्हणाले ते बरोबर आहे, पण मी पंढरपूर किंवा पंढरपूरच्या तमाम आजूबाजूच्या नागरिकांना सांगू इच्छितो की क्रीडाई हा प्लॅटफॉर्म हा खरोखर त्यांच्यासाठीच ठेवलेला आहे. जसं आता साहेबांनी विचारलं तर ह्या क्रीडाईच्या माध्यमातून बुकिंग किंवा आमच्या माध्यमातून जे व्यावसायिक येतात, बांधकाम व्यावसायिक, त्यांच्यामध्ये पूर्णपणे आम्ही जे नियमात बसणाऱ्याच लोकांना मुळात आपण इथं मेंबरशिप दिलेली असते क्रीडाईमध्ये. त्याच्यामुळं क्रीडाई हा सगळ्यात बेस्ट खूप चांगला आहे की जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही. इथं प्रत्येक विकासक हा एकदम म्हणजे आपल्या नियमाला धरून चालणारा आहे. आणि पंढरपूरमध्ये तर अशी गोष्ट कधी होणार नाही असं आम्हाला क्रीडाईच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. आणि नेमकं क्रीडाईचे जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडूनच सर्वांनी खरेदी करावी. मी जे काय तुम्हाला आपली स्वप्नातली घरं आहेत, मी सर्वांना आवाहन करतो की ह्या माध्यमातून सर्वांना मोठा प्लॅटफॉर्म मिळणार आहे, खूप मोठी संधी मिळणार आहे. फक्त पंढरपूर नाही, पंढरपूरच्या आजूबाजूला असतील किंवा महाराष्ट्रातून जे लोक पंढरपुरात येतात त्यांच्यासाठी हा 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने व्हिजिट करावी आणि आपल्या स्वप्नातलं घर असेल या कुठली एक वास्तू असेल ते नक्कीच इथं येऊन खरेदी करण्याचा योग नक्की यावा. पारंपरिक घराच्या बांधणीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आता आलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आधुनिक आलेल्या आहेत, परंतु पंढरपूरमध्ये अजूनसुद्धा एक आधुनिक तंत्रज्ञान जे अवलंबलं गेलं नाही, ते तंत्रज्ञान या ठिकाणी या क्रेडाईच्या या ह्याच्यामध्ये प्रकल्पामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती नेमकं कोणतं तंत्रज्ञान आहे, आपण शहा सरांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. खरं तर इथं अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण गोष्टी बघायला मिळणार आहेत. कारण आपण बघतो आहे हे झपाट्याने बदलणारं जग आहे. मग पारंपरिक कॉन्क्रीटला पर्याय म्हणून RMC प्लांट असेल, लिफ्ट्स असतील, आणि जसं सरांनी म्हणाले तसं एक तंत्रज्ञान म्हणजे जे मोठ्या बिल्डिंग्सला किंवा मॉल्सला वापरलं जातं. स्कॉन कंपनीचं प्रिस्ट्रेस म्हणून PT स्लॅब जो असतो की जेणेकरून जिथे आपल्याला मोठे कॉलम घेणे पार्किंगसाठी शक्य नसतं तिथे कॉलम टाळण्यासाठी किंवा स्लॅबमध्ये बीम टाळण्यासाठी, ज्याला बीमलेस स्लॅब म्हणतात, असे PT स्लॅबचं तंत्रज्ञान असणारी स्कॉन ही भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. तिने हा इथे फार मोठा स्टॉल लावलेला आहे. या तंत्रज्ञानाची माहिती पंढरपूर व परिसरातील तंत्रज्ञांना, इंजिनियर्सना, विकसकांना व्हावी यासाठी. या प्रकल्पामध्ये अजून एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एक पुस्तिकासुद्धा प्रसिद्ध करणार आहेत, ज्याचा फायदा पंढरपुरातील सर्वसामान्य ग्राहकांना, सर्वसामान्य जनतेला होणार आहे. माझ्यासोबत इंजिनियर शरद कुलकर्णी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा जो त्यांचा उपक्रम आहे तो काय आहे ते. नमस्कार. क्रेडाई गृहोत्सव 2026 करताना आपण यावर्षी प्रथमच इनसाईट 26 हे एक सॉव्हेनियर छापत आहे, प्रकाशित करत आहे. या इन्साईटमध्ये 26मध्ये आपण पंढरपुरातील सर्व राजकीय नेतृत्वांचे लेख, त्यांचं विजन, तसेच पंढरपुरातील काही महाराज लोकांचं पंढरीबाबतचं मत, तसंच काही विधिज्ञाकडनं एखादं फ्लॅट खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी त्याबाबतचं मत, तसंच पंढरपुरातील रेप्युटेड काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची लिस्ट पंढरपुरात मिळणार आहे. एखादी सुविधा म्हणजे प्लंबर, इलेक्ट्रिशियन सारख्या ज्या रोजच्या जीवनात अडचणीच्या एजन्सीज आहेत त्यांच्या आपण रेप्युटेड लोकांची आपण त्यात यादी जाहीर करत आहे. तसेच पंढरपुरातील विविध सप्लायर यांची देखील त्यात जाहिरातीतून नंबर त्यांना मिळू शकतील. अशा प्रकारे आम्ही एक वेगळा मासिक म्हणता येणार नाही, सोयीनर द्यायचा प्रयत्न केलेला, मॅगझिन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, क्रेडाई गृह प्रकल्पासंदर्भामध्ये आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकता, मी शेजारी व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला.
अतिशय जंगी अशी तयारी या ठिकाणी चालू आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी मॉल यांनी उभे केलेले आहेत आणि याहूनही सरस माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. घराची जागा खरेदी करण्यापासून ती पाया उभारणीपासून ती घरासाठी लागणारं बिल्डिंग मटेरियल दर्जेदार कुठलं घ्यायचं या संदर्भातली इत्थंभूत माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर 16 तारखेपासून जोपर्यंत हे शिबिर आहे तोपर्यंत केव्हाही वेळ काढून या ठिकाणी तुम्ही नक्की या ही तुम्हाला विनंती करेल. यानंतर जेव्हा हा प्रकल्प संपूर्ण उभा राहील तेव्हा पहिल्या दिवशी पंढरपूर लाईव्हवर या प्रकल्पाचं संपूर्ण दर्शन पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळं पंढरपूर लाईव्ह बघत राहा. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूरकरांसाठी मौल्यवान असलेली ही संधी पंढरपूरकरांनीही दौडू नये आणि ज्यांना पंढरपूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्यांनीही दौडू नये एवढंच या ठिकाणी बोलतो. सर्व इंजिनियर्सना आणि क्रेडाईच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.